मनसेच्या वतीनं महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर रस्त्यावरची खडी ओतून आंदोलन करण्यात आलं। नाशिक रोड येथील बिटको पॉईंट ते जेल रोडचा मुख्य रस्ता तसंच प्रभाग 17, 18, 19, 20, 21 आणि 22 या भागातील जय भवानी रोड, सिन्नर फाटा, मोटवानी रोड, गंधर्व नगरी, जेल रोड, वेदगाव, बालरावमाळा, जगतापमाळा या ठिकाणी पावसामुळे रस्ते उघडले आहेत। त्यामुळे रस्त्यावरची खडी वेगळी झाली असून खड्डे निर्माण झाले आहेत। याचा निषेध म्हणून मनसेच्या वतीनं विभागीय कार्यालयावर रस्त्यावरची खडी ओतून आंदोलन करण्यात आलं। गेल्या 6 महिन्यापासून हे जे गॅस पाईपलाईनचं काम चालू आहे, भुयारी पाईपलाईनचं म्हणजे पाण्याच्या पाईपलाईनचं काम चालू आहे आणि महानगरपालिकेने हे जे रस्ते खोदण्याचं जे गाड घातलेलं आहे, रस्ते खोदल्यामुळे ते रस्ते खोदून बुजवले, पण ते वरच्यावर बुजवले, मुरुम टाकून खडी टाकून वरच्यावर खडी टाकून रस्ते बुजवले। पण आता 4-5 दिवस झाले पाऊस चालू आहे, संततधार चालू आहे नाशिकमध्ये आणि त्यामुळे ते रस्ते पुन्हा उखडले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये खड्डे निर्माण झालेले आहे। ऑल ओव्हर सगळे नाशिक रोडच्या साई प्रवाहामध्ये हा प्रॉब्लेम आहे। नाशिक रोड म्हणजे बिटको पॉईंट ते जेल रोड हा रस्ताही दुरावस्थेमध्ये आहे। त्याचंही काम करून त्यांनी अर्धवट काम सोडलेलं आहे, वरच्यावर माती टाकून मुरुम टाकून ते काम केलेलं आहे। म्हणून त्याचा निषेध म्हणून आज आम्ही रस्त्यावरची खडी आज नाशिक महानगरपालिकेच्या द्वारावर ओतलेली आहे आणि यांना धमकीचा इशारा आहे की जर यांनी 8 दिवसामध्ये हे खड्डे बुजवले नाही, रस्ते व्यवस्थित केले नाही, कॉलनीचे रस्ते खराब आहेत ते जर व्यवस्थित केले नाही आणि अजून काही प्रश्न आहेत ते जर सोडवले नाही तर आम्ही याहून तीव्र स्वरूपाचं आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उभारण्यात। याप्रसंगी मनसेचे शहर संघटक ॲडव्होकेट नितीन पंडित, विभागीय अध्यक्ष साहेबराव करजूल, प्रमोद साखरे, विनायक पागारे, शशी चौधरी, बाजीराव मते, नितीन घानापुणे, भानुमती आयरे, मीरा आवारे, विजय बोराडे हे उपस्थित होते। याप्रसंगी विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। प्रशांत जेजुरकर, दिशान्यूज, नाशिक रोड।